कळतच नाही का? ईशा भाऊ, मी तर म्हणते एक दिवस चपला घाला आणि या उडत उडत अमेरिकेला. अमेरिकेला येतो ना. एक काम करतो मी, रविवारी येतो चहाला. रविवारी ना? या या या, चहा रेडी असेल तुमच्यासाठी. अमेरिका काय नाल्याच्या पलीकडे? हा, फिरत फिरत झाले, लय दूर आहे ती. कळतं ना मले, पण आता मॅडमनी बोलवलं तर मग आपल्याला वाटेल ते करून द्यावं लागते ना. मॅडम येतो ना मी. तोंड बंद ठेवून जर. समर्पित आहेत ते. काय समर्पण आहे हो. बरं मुलांनो, मी काय सांगितले ते लक्षात आहे ना? हो. अभ्यासाला पर्याय नाही. हो. बाय बाय. बाय संयमी. बाय. भैरवी, अनिश, काळजी घ्या. माझा मित्र कुठे राहिला? अशोक, वेणूने तुझ्यासाठी हे पत्र दिलेलं आहे आणि ह्या एन्व्हलप मध्ये अजून एक गोष्ट आहे. मी गेल्यानंतर बघ, इतकी वर्ष आपण एकमेकांच्या संपर्कात राहिलो नाही, पण आता संपर्कात राहू. कधीतरी फोन करत जा मला, मीही करीन. इतकी छान फॅमिली आहे तुझी, तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी. येते. टेक केअर माय फ्रेंड. या बाय. बाय. ओके, सो बाय वन्स अगेन. बाय. बाय बाय. टेक केअर. You too. बाबा, वर्षा मावशींचा फोन आला होता, त्या फ्लाईट मध्ये बसल्या. बरोबर. आणखीन काही दिवस राहायला हवं होतं ना त्यांनी. हा, अचानक आली काय, अचानक गेली काय. हो ना, पण खूप काहीतरी देऊन गेल्या. एक रिक्वेस्ट करू, आम्हाला तुम्हाला आधीसारखं बघायचंय. हे बघा बाबा, त्यांच्यामुळे जे सापडलंय ना तुम्हाला, ते प्लीज गमावू नका, जपून ठेवा. आणि जे सापडलं नाहीये ते शोधू आपण. जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काय अर्थ आहे. तुम्ही बोलला नाहीत कधी, तुम्हाला एक बहीण आहे. गरज नाही वाटली कधी. विसरून सुद्धा गेला होता मी. खोटं खोटं बोलताय तुम्ही बाबा. एकाच आईची मुलात तुम्ही. अख्खं बालपण एकत्र केलंय तुमचं आणि तुम्ही विसरला. मला माहिती आहे, मला जशी माझ्या ताईची आठवण येते, तुम्हालाही तुमच्या बहिणीची आठवण येत असणार. बाबा, खरं सांगा मला, नक्की असं काय झालंय ज्यामुळे तुम्ही तिच्याबद्दल कधी एक शब्द सुद्धा बोलला नाहीत आमच्याशी. तिचं एका मुलावर प्रेम होतं. मी आणि बाबांनी तिला परोपरीनं सांगितलं की ह्याच्याशी लग्न करू नकोस, हा मुलगा चांगला नाहीये. पण त्यावेळेला माझे बाबा खूप आजारी होते. नीलूची जबाबदारी माझ्यावर होती, पण नीलूने माझं ऐकलं नाही. ती एक दिवस त्याच्याबरोबर पळून गेली आणि तिने लग्न केलं. नीलू पळून गेली या धक्क्याने माझे वडील सुद्धा गेले. काही दिवसांनी नीलू हिरवा चुडा काढून माझ्या घरी आली. मी तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला, हाकलून दिलं तिला. त्यानंतर मी कधीही तिचं तोंड परत पाहिलं नाही. पण निदान त्यात कुठे आहेत, कशा आहेत, ह्याची साधी
तुम्ही चौकशी सुद्धा नाही केलीत बाबा. असं व्हायला नको होतं बाबा. म्हणजे त्यांनी जे काही केलं ते बरोबर आहे असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, पण त्यावेळेस त्यांना काय वाटलं असेल हे मी समजू शकते. कारण आपल्या माणसांनी कट ऑफ केल्यावर कसं वाटतं. मी भोगलाय. चल चल आता उशीर झाला. तर चल झोप जाऊ. चल लवकर. आपण आईची इच्छा पूर्ण करणार आहोत बाबा. त्यांना शोधणं आपली जबाबदारी आहे बाबा. भैरवी, एखादी वस्तू हरवली तर ती शोधता येते, पण जेव्हा माणसं गमावली जातात ना तेव्हा ती शोधता येत नाहीत. माया पण पाहिजेत ना. म्हणतो ती बहीण कुठून आली का मध्येच. काय करायला लागते. बहीण पण चुकून माकून सापडली आणि आली तरी ते आतापर्यंत नाही सापडले, आता कायची सापडते. हे पाय, जे नाही त्याचा विचार नका करू. आता जी माणसं इथं आहेत ना त्याचा विचार करा. गायले विचार करू. तूच कर. पप्पा आता माझ्या आयुष्यात काय उरलंय का. काहीच उरलं नाही. देवा उपकार झाले. हे पाय, काय उरो ना उरो, पण ती वर्षा हित उरली नाही पाहिजे. हा काय गोड दिसून राहिली ना ती. काय गोड आवाज, काय ते डोळे, काय ती स्टाईल. कसं 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 करून राहिलं. शिश, काय जाते तिचं. निरा ओटाले ओटही लागत नाही. ते फिस 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 हळूहळू आवाज येते. इंग्रजी काय बोलत राहते माय बाई, काहीच नाही. म्हणजे अंगातली शक्तीच नाही कामी येत ना तिच्या. इथं आमचं बाय बरं त्या पायपात खराटा घालून खर 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 आवाज करू करू आम्हाला ओरडून ओरडून बोलायला लागते, तरी डोक्यात फरक पडत नाही. हं? तिचा नवरा शायना अशीन. पप्पा त्याचा काय संबंध इथे. त्याचा काय संबंध म्हणजे तिले तिच्या नवऱ्याच्या मागे वसकन ओरडा लागत नशीन. हा, तिचा नवरा शायना अशीन, तुम्ही तुमच्या मांग 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 हे करत. आणि काय काही लाज लज्जा शरम आहे की नाही तुम्हाला. त्या बाईच्या मांग मांग काऊन करत होते तुम्ही. हा, बरं झालं त्या बाईच्या लक्षात नाही आलं, त्याचा गाल सुजवला असता तिने तुमचा. असं नाही करू. हा, काही तर जनाची मनाची ठेवाल की नाही. तुला ठेवली का जनाची का मनाची. लायकी होते का मुंबईत येऊन राहायची. मले नाही यायचं होतं तुमच्या मुंबईत. तुमच्या कर्तृत्वामुळे इथे यावं लागलं मला. परत परत मला बोलू नको. कंटाळा आला मला आता. असं कंटाळा आला का बाई. माया राज्याले कंटाळा आला का. मग जाता का अमेरिकेले कंटाळा आला तर. बाप्पा जाईन ना. मी जाईन असं अमेरिका. एक दिवस झाला मी बघ. खिशात नाही दाना आणि अमेरिकेला जातो ना. काय ते काय ते आहे का लायकी आहे का अमेरिकेत जायची. अहो अंधार पडला तर या खोलीतून त्या खोलीत जाताना फापलते तुमची आणि अमेरिकेला चालले. अमेरिकेच्या बाता राहू द्या. इथं या गुलमोर सोसायटीत या भाऊजीच्या घरात कसं राहायचं ह्याचा विचार करा. मी काय म्हणतो कायले राहायचं इथे. बाबा यांचेच पैशाचे वांदे झाले. नाही मला वाटलं होतं का बा असेल पैसा राहू निवांत. तो तुमचा दळिंदर पायगुण. तुम्ही जिथं जाता तिथले पैसे संपून जाते. काय काय दुश्मनी काय तुमच्या पैशाची. हा, उरतच काऊन नाही पैसा. प्रॉब्लेम तर आहे पैशाचा, पण त्यांचा आपला ना. खाळू ना ऐकते ना. काय झालं. म्याव कोण बोलणार रे. कारे हा डोळ्याची माणसं. नको मारू. तिच्या पाठवून काढली लक्षात ठेवून लय मार खान तुम्ही माझ्या हातचा. घाऱ्या डोळ्याची माणसं. चुप बसा का तुम्ही. मारायचं का तुम्हाला माझ्या हातून. पाहिले हळू हळू. हे काय करूया माणसाचं.
लग्न झालं ना तुमचं, बायको शेजारी बसल्या ना तुम्ही. खारी मांजर. तुला का राग येतो का? डिअर अशोक, काही वर्षांपूर्वी मी भारतात आले होते तेव्हा वेणूला भेटले होते. तेव्हा मला पैशांची खूप गरज होती, म्हणून मला मदत करण्यासाठी वेणूने थोडे पैसे दिले होते. व्याज धरून त्याची आता एवढी रक्कम होते. अनिश आणि भैरवी खूप मोठ्या फायनान्शियल क्रायसिसमधून जात आहेत. अशावेळी त्यांना सपोर्ट करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करते. तुझ्यावरचं प्रेशर कमी झालं तर तुझा बराच वेळ वाचेल. तो वेळ जर तुझ्या तब्येतीला आणि तुझ्या कलेला देऊ शकलास तर त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद होईल. अरे, हे वर्षानं दिलेलं पाकिट अजून इथेच आहे.